झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक। धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। मुद्देमाल जप्त, साथीदार फरार। धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात चोरी गेलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 96,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। तसेच एका सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे। चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। फिर्यादी यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपास करत असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की हा गुन्हा रिहान उर्फ पोपण्या फरीद पठाण वय 19 राहणार अंबिकानगर धुळे याने केलाय। त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले असता चौकशी दरम्यान त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार फैजान उर्फ इन्या मुजमिल अन्सारी वय 25 राहणार हाजीनगर धुळे याच्यासह केल्या असल्याची कबुली दिली। त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि लोखंडी टामी असा 96,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्याचा साथीदार फैजान अन्सारी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक श्रीराम पवार, पोलीस सब इन्स्पेक्टर बाळासाहेब सूर्यवंशी, हेड कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, पंकज खैरमोडे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सपकाळ व हर्षल चौधरी यांनी केली। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।